सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पदाधिकारी आणि सकाळी 5:30 ला उठून मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या ठिकाणी आपण सर्वजण आलेला आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एवढ्या मोठ्या प्रमाणात आज दर्शन घडवलेलं आहे आणि वेळेवर घडवलेलं आहे, याबद्दल मनपूर्वक या पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून आपलं सर्वांचं स्वागत करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. तुमच्या या उत्साहामुळे या पुढच्या काळामध्ये सर्वच स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळेल अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. त्याचा उल्लेख आता लतीफ तांबोळी, आपले सरचिटणीस राजेश पाटील, बाबासाहेब असुर्लेकर जिल्ह्याच्या या संयुक्त महाराष्ट्र गौरव रथाचा उद्देश आपल्यासमोर सांगितलेला आहे. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि त्याला आता 65 वर्ष होत आहेत. त्या 65 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी हे राज्य वाढवण्यासाठी, राज्य देशामध्ये 1 नंबरला नेण्यासाठी ज्यांचे ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्यांचं अभिवादन करण्यासाठी आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल यांनी ही योजना काढलेली आहे आणि एक पक्षाचा कार्यक्रम कशा प्रकारे असावा याचे एक आदर्श उदाहरण या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये त्यांनी घालून दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांनी मराठी बोलणाऱ्या सगळ्यांना एकत्र आणून त्या काळामध्ये अनेक संघर्ष करावा लागला. 104 हुतात्म्य पत्करावं लागलं आणि अनेकांनी, मग अत्रे साहेब असतील, SM जोशी असतील, सर्व पक्षाच्या नेते मंडळीने आणि विशेषतः अण्णाभाऊ साठे, अमर शेख, शाहीर साबळे यांनी संपूर्ण या संयुक्त महाराष्ट्रासाठी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला आणि 1 मे 1960 रोजी कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी अमृत कलश दिला. मुंबई आपली राजधानी झाली आणि गेल्या 65 वर्षामध्ये या देशाचं पहिलं राज्य आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल हे स्थान मिळवण्याचा आपल्याला यश मिळालेलं आहे. आता ही जी कल्पना मांडलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त महाराष्ट्र गौरव रथाचा सुरुवात पहिल्यांदा कोल्हापूर मधून होते आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीच्या या ऐतिहासिक स्थळावर होते आणि हे आम्हाला काम दिल्याबद्दल मी पक्षाचा अतिशय मनपूर्वक आभारी आहे. कदाचित आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य निर्माण केलं, एखाद्या राजानं राज्य कसं करावं आणि रयतेसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी आणि सर्व जाती धर्मासाठी कसं चालवावं आणि सर्वांना याच्यामध्ये कसं सहभागी करून घ्यावं, सर्व मावळे असतील, बाराबोलीच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या या पवित्र भूमीमधून आज आपण याची सुरुवात करतोय. मी मगाशी सांगत होतो त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे रायगडला सर्वात जास्त दिवस राहिले आपल्या हयातीतले. त्यांची ती राजधानी होती आणि त्यानंतर सर्वात जास्त दिवस ते पन्हाळगडावर राहिलेले आहेत आणि म्हणून इतकी सगळी माती असेल, सगळ्या घटना असेल, त्यांचा स्पर्श त्याला झालेला आहे. आणि आज आपण शपथ घेऊया की हा महाराष्ट्र राज्य या पुढच्या काळामध्ये सुद्धा 1 नंबरला राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय चांगली भूमिका निभावेल अशा प्रकारचा आशावाद मी या ठिकाणी प्रकट करतो. आता माझ्या भाषणानंतर हा रथ इथं आणला जाईल आणि ज्या ज्या ठिकाणाहून जल जे आणलेलं आहे त्या जलच्या कुंभामध्ये ठेवलं जाईल. ज्या ज्या पवित्र स्थानातून आपण माती आणलेली आहे ती माती त्या दुसऱ्या
आपण त्या जलकुंभामध्ये ठेवू, कुंभामध्ये ठेवू. आणि मग अशा 6ही महाराष्ट्रातील विभागातून असे रथ येणार आहेत आणि ते 1 तारखेला 5:30 वाजता हुतात्माला अभिवादन करून आमची सगळी नेते मंडळी येतील आणि या सगळ्या रथांची शोभायात्रा त्या जंबुरी मैदानावर येणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदिल फरास यांच्या सगळ्या सहकार्याने छत्रपती शाहू महाराजांचा गंगाराम कांबळे या दलित समाजाच्या व्यक्तीला जे हॉटेल काढून दिलं होतं त्याची प्रतिकृती जशी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी आपण जसे रथ बघतोय तसा रथ तो तयार केलेला आहे. त्या रथ पहिला त्या ठिकाणी राहील, बाकी सगळे जलकुंभ राहतील आणि अनेक म्हणजे मिरवणुकीमध्ये जे सगळं असते मग त्यामध्ये पारंपरिक वाद्य असतील. त्या ठिकाणी जवळजवळ 7-10 हजार जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांची मिरवणुकीनं भारतरत्न सचिन तेंडुलकर जे आता भारतरत्न हयात आहेत त्यांचा सत्कार हा पहिल्या दिवशी होणार आहे. तिथंही 4-5-7 दालनं करण्यात आलेली आहेत. ती दालनं सुद्धा बघायला तुम्ही यावं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे घडलं त्याचं एक वास्तव चित्रण त्या दालनामध्ये केलेलं आहे. दुसऱ्या प्रदर्शन, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, यामध्ये तिसऱ्या दिवशी 3 तारखेला या राज्यात जे मुख्यमंत्री झाले त्यांचे जे हयात आज आहेत त्यांनाही बोलवून त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी येण्याचं मान्य केलेलं आहे. अशोक चव्हाण साहेबांनी येण्याचं मान्य केलेलं आहे. पवार साहेबांचं काय आमचं बोलणं झालेलं नाही. जे आज हयात मुख्यमंत्री आहेत आणि ही रथयात्रा जे मुख्यमंत्री झाले त्यांच्या गावातून सुद्धा माती आणणार आहे. म्हणजे ज्यांचं योगदान आहे ते सगळं आम्ही या कलशामध्ये टाकून आपल्या या राज्याची जी घोडदौड आहे ती कायम ठेवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज सकाळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये पूजा केलेली आहे. मला वाटते त्याची माती जी आहे ती माती आता इथून घेतलेली आहे. नंतर आपण बाजीप्रभू देशपांडे आता हा रथ इथं असा आणून माझ्या भाषणांचं उभा राहील. ज्या ज्या नद्यांची नावं पुकारतील त्याप्रमाणे ते पाणी आणि पाण्याच्या जलकुंभामध्ये जलकुंभ, मातीच्या म्हणजे दुसऱ्या कुंभात माती हे केली. मग हा रथ पहिला जाईल पुढं, त्याच्यानंतर पुढे स्पीकरची गाडी राहील, नंतर हा राहील, त्यानंतर माझी आणि अध्यक्षाची गाडी राहील. तुम्ही सगळेजण जाऊन गाडीत बसल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तिथनं जरा फोन करायची की आम्ही बसलो आता. मग हा रथ आम्ही हळूहळू नेऊ त्याच्या ह्या बाजूनं. त्यानंतर आपण सगळ्यांनी एका मागून एक यायचं, पुढं मागं काही करायचं नाही. 4-4:30ला जेजूरला पोचायचं आहे. त्यामध्ये बाजीप्रभू अभिवादन, शिवाकाशी समाधी स्थळाजवळ परिसरामध्ये अभिवादन, नंतर छत्रपती समाधी स्थळ दसरा चौकाच्या अलीकडे जिथं आहे तिथं उतरून तिथं भाषण आहे घ्यायचं. तिथं एक 5 मिनिटं आपण भाषण करायचं. शाहू महाराजांचं आपल्याला योगदान विसरता येणार नाही या कोल्हापूर संस्थानला. नंतर शाहू महाराजांचा दसऱ्या चौकामध्ये पुतळ्याला अभिवादन. म्हणजे तुम्ही नाही उतरायचं, आम्ही उतरायचं, अभिवादन करायचं, पुढे जायचं. तुम्ही फक्त गाडीत एअर कंडिशन लावून आराम बसायचं. इकडं तिकडं पळापळी करायची आणि गावाबिवाकडे पळायचं नाही. सगळे कॅमेरे आहेत वरनं. नंतर शिवाजी महाराज अभिवादन, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इथं बिंदू चौकामध्ये त्याला अभिवादन, मिरजकर तिकटीमध्ये महालक्ष्मी मंदिराकडे प्रयाण, महामंदिरात तिथं दर्शन घेऊन ते आता सुरू घेऊन आपण माणगावकडे प्रयाण करायचं आणि माणगावच्या पूर्वी ताराणी चौकातून आमची गाडी आहे पुढं त्या मागे तुम्ही लावायचं आहे. त्यानंतर 1:30 ते 3 विशाल मंगल कार्यालय चौकात इथं स्नेहभोजन करायचं आहे. त्यानंतर माणगाव तालुका हातकणंगले डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करायचं आहे. तिथून मग जयसिंगपूरकडे आपण प्रयाण करायचं आहे. जयसिंगपूरमध्ये नरसोबावाडीची नरसिंहाची माती, कृष्णा कोयनेच्या संगमाची कृष्णा आणि
पंचगंगेची तिथली पाणी तिथं आणून अमर पाटील एक आणणार, तिथं टाकून आपण ते 4:30-5च्या दरम्यान ते सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्याकडे ते सुपूर्द करणार. आणि लतीफ तांबोळी हे 6 दिवस म्हणजे आज कोल्हापूर, उद्या सांगली, परवाशी सातारा, त्यानंतर सोलापूर आणि पुण्यामध्ये 2 दिवस राहून 30 तारखेला सगळे रथ हे रात्री मुंबईला पोचतील. आणि आता मी तुम्हाला विनंती करतो की 1, 2, 3, 4 ज्यांना ज्यांना येण्याचं शक्य आहे त्यांनी यावर तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं एक सत्कार मुख्य, नाही मग पहिल्याच दिवशी महत्वाचं. आणि त्या 1 दिवस संध्याकाळी खाद्य काय खाद्य महोत्सव 1 दिवस आहे. हे जेवढे येतील तेवढे या, म्हणजे त्याला कंपल्शन नाही. तर आज मात्र कंपल्शन होतं. तर मोठ्या अजून संख्या आता अजून वाढेल. मी मनपूर्वक आपल्या सर्वांचे एवढ्या लवकर आल्याबद्दल, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रेम कसं तुमच्या मनामध्ये आलेलं आहे मला वाटतं याचं एक मोठं निदर्शक आज. तर सकाळी पावसानं सलामी दिलेली होती. मी जेव्हा मिरजेला आलो आणि मिरजेतनं मी गडगडून विजा चमकून पाऊस पडत होता. मी म्हटलं ही पहिल्यांदा आपलं सर्वांचं स्वागत त्यांनी केलेलं आहे. आणि मला वाटतं हा संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ या राज्यामध्ये पूर्णपणानं विक्रमी करणारं काम कोल्हापूर जिल्हा करेल अशा प्रकारचा आशावाद मी प्रकट करतो. आणि मला वाटतं जे सांगितलं तुम्हाला सगळं कळालेलं आहे. गाडीत बसून फक्त गाडीच्या मागणं तुम्ही यायचं आहे, काही डोकं लढवायचं तुम्ही नाही. समजा तुम्हाला कोणाला तर तेवढ्या पुरतं ठीक आहे, तर बाकीच्या याला काही नाही. बस शांत राहून पाण्याच्या बाटल्या, जेवण बिवण सगळं आहे व्यवस्थित, शाकाहारी. तरी आपण याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो. आणि मी मनपूर्वक सगळ्यांचे धन्यवाद मानतो, आभार मानतो. आता ही गाडी समोर आपल्या उभं करावा. हे गाडी पुढे घ्या इकडं, थोडं 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 चॅनलवाल्यांना